Hello students, today we'll continue the next part of chemical reactions and equations. In last part we have discussed decomposition reactions. In that three types we have studied. In that thermal decomposition, next one is photolytic decomposition, electrolytic decomposition. Correct? Later on displacement reaction we have studied. Now the next type of chemical reaction is double displacement reactions. डबल डिस्प्लेसमेंट ह्या वर्डवरनंच तुम्हाला समजत असेल वळण की बाबा 2 टाइम्स डिस्प्लेसमेंट व्हायला लागलं म्हणजेच काय दोन एलिमेंट्स डिस्प्लेस व्हायला लागले मीन्स द केमिकल रिॲक्शन इन विच डेफिनेशन्स खूप केअरफुली लिहून ठेवा वळण ह्या डेफिनेशन्स तुम्ही ठीक आहे ना द केमिकल रिॲक्शन इन विच वन कंपोनंट ईच ऑफ बोथ द रिॲक्टिंग मॉलिक्युल्स दोन रिॲक्टिंग मॉलिक्युल्स आहेत बरोबर आहे ना त्या दोन्ही रिॲक्टंट मॉलिक्युल्समध्ये कंपोनंट काय व्हायला लागले डिस्प्लेस व्हायला लागले एक्सचेंज व्हायला लागले गेट एक्सचेंज टू ईच फॉर्म एक्सचेंज टू फॉर्म द प्रोडक्ट एक्सचेंज व्हायला लागले बरोबर आहे ना इट मीन्स दिस Ag गेट एक्सचेंज्ड बाय सोडियम करेक्ट सी हियर AgCl कोणासोबत गेला AgCl सोबत ठीक आहे आणि NO3 सोबत कोण गेला सोडियम their position get exchanged. This type of reaction is called as a double displacement reaction. See here, BaCl2. In BaCl2, Ba get replaced by what? H. समजतं हे हे काय झाले पोझिशन एक्सचेंज झाली फक्त समजलं का ठीक आहे Baच्या ठिकाणी कोण गेलं हायड्रोजन आणि हायड्रोजनच्या ठिकाणी BaSO4 and here it is a HCl. This is called double displacement reactions. Here, Cu आणि काय झाले H एक्सचेंज झालेले आहेत करेक्ट ना दॅट इज कॉल्ड एज अ डबल डिस्प्लेसमेंट त्याची नावं खूप महत्त्वाची आहेत बळानो AgNO3चं नाव काय सिल्वर नायट्रेट हे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की फॉर्म्युला आणि नेम्स तुम्हाला कंपल्सरी लिहायचे आहेत आणि त्याला प्रॅक्टिस करायचं बळानो ते अंडरस्टूड ठीक आहे तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन जी आहे जनरली कुठं होते तर ॲक्वेस सोल्युशनमध्ये लक्षात येते त्याचे आयन्स काय होतात एक्सचेंज होतात दिस इज नॉट द रेडॉक्स रिॲक्शन नॉट रेडॉक्स रिॲक्शन ह्या रेडॉक्स रिॲक्शन नसतात तिथं ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होत नाही नो ऑक्सिडेशन और रिडक्शन टेक्स प्लेस तिथं ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होत नाही आलं लक्षात खूप फास्ट होतात ह्या रिॲक्शन्स ठीक आहे ना दे आर व्हेरी फास्ट अँड डू नॉट रिक्वायर एनी स्पेसिफिक कंडिशन तिथं कुठल्या कंडिशनची गरज लागत नाही समजलं ना डायरेक्ट रिॲक्शन होते वॉटरच्या प्रेझन्समध्ये आयन्स फॉर्म होतात आणि आयन्स एक्सचेंज व्हायला लागतात बघा इथं AgNO3 मध्ये Ag प्लस आहे NO3 मायनस आहे इथं NaCl मध्ये Na प्लस आहे Cl मायनस आहे हे दोन कंबाईन होतात आलं लक्षात काय झालं Agच्या ठिकाणी Na आणि Na ठिकाणी Ag दॅट इज एक्सचेंज रिॲक्शन व्हाईट PPT आणि ह्याच रिॲक्शन्सला प्रेसिपिटेशन रिॲक्शन सुद्धा म्हटलं जातं पार्टनर एक्सचेंज रिॲक्शन सुद्धा म्हटलं जातं विच रिॲक्शन पार्टनर एक्सचेंज ऑफ पार्टनर्स क्लिअर आहे खूप सिंपल रिॲक्शन आहे ठीक आहे बघा त्यालाच काय म्हणले प्रेसिपिटेशन रिॲक्शन्स काय असतात प्रेसिपिटेशन रिॲक्शन्स तर जनरली सोल्युशनमध्ये आयन्स असतात ठीक आहे ना मी असं लिहितो M प्लस X मायनस प्लस W प्लस Y मायनस करेक्ट ना काय होतील आता हे कॅटायन जे आहेत हे दोन काय करतील त्याचे पोझिशन चेंज करतील दे चेंज देअर पोझिशन्स हा कुठून आला MX पासून आलेला आहे ठीक आहे म्हणजे प्रोडक्ट काय फॉर्म होणार आहे इथं डेफिनेटली WX प्लस MY म्हणजे काय झाली प्रोडक्ट प्रोडक्टमध्ये तुम्हाला पोझिशन चेंज झालेली दिसते लक्षात दॅट इज दी इट्स डबल डिस्प्लेसमेंट आणि त्याच रिॲक्शनला काय म्हणायचं प्रेसिपिटेशन रिॲक्शन हियर
ओके द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन इज सेड टू बी प्रेसिपिटेशन रिॲक्शन. आणि प्रेसिपिटेशन कोणाचं होतं तर आयन्सचं प्रेसिपिटेशन होतं बळानं. ठीक आहे ना. सोल्युशनमध्ये जे काय आयन्स आहेत ते आयन्स काय होतात एक्सचेंज होतात. फॉर एक्झाम्पल्स हिअर लीड नायट्रेट सोल्युशन काय आहे कलरलेस आहे. पोटॅशियम आयोडाईड हे पाहिलं आहे आपण ऑलरेडी. पोटॅशियम आयोडाईड सोल्युशन काय आहे कलरलेस. दोन्ही कलरलेस सोल्युशन्स आहेत. मिक्स केलं एकमेकांमध्ये की लीड आयोडाईड फॉर्म होतो. दॅट इज कॉल्ड एज अ पीपीटी. आणि पीपीटी काय असते एक इन्सॉल्युबल मटेरियल असतो. स्टिकी गमी मटेरियल असतो. येथे लक्षात विच कॅन बी फिल्टर्ड आउट. क्लिअर. ठीक आहे. दिस इज पीपीटी अँड दिस वन इज पोटॅशियम नायट्रेट विच इज ॲक्वेस. हे सोल्युबल असतं कशामध्ये वॉटरमध्ये. फिल्ट्रेट म्हणतो त्याला आपण. समजतं हे. ठीक आहे. येस. मग आता जनरली प्रेसिपिटेशन रिॲक्शनमध्ये काय होतं तर काय प्रेसिपिटेट फॉर्म होतो एक इन्सॉल्युबल मटेरियल फॉर्म होतो. लक्षात ठेवा ॲक्वेस सोल्युशनमध्ये. समजतं हे. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन्स ओके आपण पाहिलेले आहेत. ॲसिड बेस न्यूट्रलायझेशन रिॲक्शन्स. ॲसिड वेन रिॲक्ट्स विथ बेस टू फॉर्म सॉल्ट प्लस वॉटर हे पाहिले आपण. करेक्ट ना. ओके हे ऑलरेडी न्यूट्रलायझेशन रिॲक्शन्स काय असतात हे तुम्हाला नोन आहे. ठीक आहे. इथं सुद्धा काय होतं आयन्स एक्सचेंज होतात त्याचे. क्लिअर. ठीक आहे. काही क्वेश्चन्स दिलेले आहेत इल्युस्ट्रेशन्स म्हणून. गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन इन विच मोर ॲक्टिव्ह नॉन मेटल डिस्प्लेसेस लेस ॲक्टिव्ह नॉन मेटल फ्रॉम देअर कंपाऊंड्स. Cl2 आहे ट्वाईस. कुठल्या डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे ना. Cr KBr हे पाहिले की आपण. Br ओके कसं आहे लेस रिॲक्टिव्ह एज कम्पेअर्ड टू Cl. दॅट्स वाय गेट रिप्लेस्ड बाय Cl. करेक्ट. इथं सुद्धा सेमच दिलेलं आहे. फक्त इथं आयोडीन आहे. पण Cl कसं आहे मोर रिॲक्टिव्ह आहे आयोडीनपेक्षा रिॲक्टिव्हिटी ऑर्डरमध्ये. क्लिअर. टू स्टडी द रिॲक्शन बिटवीन बॅरियम क्लोराईड अँड सोडियम सल्फेट. ठीक आहे. आता हे एक्सपेरिमेंट करू शकता तुम्ही. 2 टेस्ट ट्यूबमध्ये 2 वेगवेगळे सोल्युशन घ्यायचं मिक्स करायचं. आलं लक्षात. आणि जनरली ही ॲक्वेस सोल्युशनमध्येच रिॲक्शन होते. सोडियम सल्फेट वेन रिॲक्ट्स विथ बॅरियम क्लोराईड टू फॉर्म सोडियम क्लोराईड प्लस बॅरियम सल्फेट. काय झाले व्हाईट पीपीटी फॉर्म झालेली इथं. दिस इज प्रेसिपिटेशन रिॲक्शन. प्रेसिपिटेट फॉर्म झालेला दिसतो तुम्हाला ॲट द बॉटम ऑफ दिस येस टेस्ट ट्यूब पीपीटी. आलं लक्षात. दॅट्स वाय दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज अ प्रेसिपिटेशन रिॲक्शन. क्लिअर. कन्क्लुजन काय सांगू शकता. व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म्ड इज ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ इनसॉल्युबल बॅरियम सल्फेट. दिस इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कधी होते समजलं ना. एक तर ॲक्वेस सोल्युशनमध्ये ओके. आणि दुसरी गोष्ट काय येस आयन्स काय होतात एक्सचेंज होतात त्या केसमध्ये. मग तुम्हाला जर रिॲक्शन गिवन असेल ओके तर तुम्ही ओळखू शकताय की वेदर दिस इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन और ओनली डिस्प्लेसमेंट म्हणलं की एलिमेंट असतो त्या केस. एक कंपाऊंड असतो आणि दुसरा काय एलिमेंट असतो त्या केसमध्ये. इथं दोन्ही काय असतात कंपाऊंड्स असतात. अंडरस्टूड. ठीक आहे. आता खूप महत्त्वाच्या रिॲक्शन्स आपण स्टडी करणार आहे की जी की 11th सुद्धा आहेत तुम्हाला. दॅट इज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन्स. आता वरच्या ज्या रिॲक्शन्स मी सांगितलं तुम्हाला ओके त्या रिडॉक्स रिॲक्शन नाहीत किंवा काय ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन्स नाहीत. ह्या तिथे ऑक्सिडेशन होत नाही रिडक्शन होत नाही. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन्स काय आहेत नेमका ते बघूया आपण आता. ठीक आहे. आता 2 टाईपचे कन्सेप्ट्स आहेत ऑक्सिडेशनमध्ये. काय ओल्ड कन्सेप्ट्स आहेत त्याला क्लासिकल मेथड्स म्हणतो आपण किंवा क्लासिकल डेफिनेशन्स म्हणतो ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या. आणि न्यू कन्सेप्ट इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन. अशा 2 ओके येस मेथड्स आहेत ज्या to understand or to okay yes judge whether these are oxidation or reduction reactions. ठीक आहे ना. ओके. आता ओल्ड मेथडनुसार आपण काय म्हणतो ऑक्सिडेशन मीन्स वॉट जरा समजून घ्या ही बाळांनो तुम्ही अगोदर. ठीक आहे. 11th तर समजणारच आहे तुम्हाला. ओके तरीसुद्धा इथं थोडंसं समजून घ्या की ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं. जनरली ना ओके या रिडॉक्स रिॲक्शन्स असतात. रिडॉक्स हे पुढं होईल तुम्हाला. रिडॉक्स म्हणजे काय रेड मीन्स रिडक्शन and OX means ऑक्सिडेशन. ठीक आहे. मग आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कशाला म्हणायचं. व्हॉट इज ऑक्सिडेशन. ठीक आहे ना. ओके ओल्ड मेथडनुसार ओल्ड डेफिनेशन करेक्ट. ऑक्सिडेशन काय असतो ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. आपण बऱ्याच काय म्हणतो डेफिनेशन्स आपण स्टडी करणार आहे पुढे जाऊन.
ठीक आहे. फक्त आता जनरल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. हे ॲडिशन ओके ऑफ ऑक्सिजन, करेक्ट, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ठीक आहे. हे दोन्ही लक्षात यायला लागलेत का बघा तुम्हाला. ऑक्सिडेशन मीन्स व्हॉट, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन मीन्स ऑक्सिडेशन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन मीन्स ओके व्हॉट, ऑक्सिडेशन. त्याच्या ऑपोजिट काय, रिडक्शन. रिडक्शन, ठीक आहे ना. ओके येस, मी परत एकदा मेन्शन करतो की आपण खूप डिटेलमध्ये जात नाही इथं. ओके, जस्ट तुम्हाला लिंक करून देणार आहे आणि डिटेलमध्ये कुठं क्लास 11मध्ये स्टडी करणार आहे आपण. ओके, रिडक्शन मीन्स व्हॉट, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. त्याच्या ऑपोजिट ॲडिशन ऑफ हायड्रोजन, ठीक आहे ना. ओके, आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, दोन गोष्टी आहेत इथं. ओके, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. फॉर एक्झाम्पल, सपोज Mg when reacts with oxygen, सांगा बरं काय होईल, मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म झाला. समजतं हे, ठीक आहे. ऑक्सिजन ॲड झाला मॅग्नेशियममध्ये, म्हणून ही रिॲक्शन कुठली झाली, ऑक्सिडेशन रिॲक्शन. समजतं हे, ठीक आहे. ॲल्युमिनियम रिॲक्ट्स विथ ओके O2 विच फॉर्म्स Al2O3. करेक्ट, बॅलन्सिंग करता येते तुम्हाला. समजतंय ना. ओके, बॅलन्स कसं करायचं रिॲक्शन सांगितलेलं आहे तुम्हाला, तर बॅलन्स करू शकता तुम्ही. मी जनरल सांगितलं, ठीक आहे. की ॲल्युमिनियममध्ये काय झालं, ऑक्सिजन ॲड झालं, काय फॉर्म झाला, Al2O3 फॉर्म झाला. मॅग्नेशियममध्ये ऑक्सिजन ॲड केलं, ठीक आहे, काय फॉर्म झाला, मॅग्नेशियम ऑक्साईड. समजतं हे वळणं, ठीक आहे. येस, आणखीन बघा, सपोज CH3CH2OH. This is ethyl alcohol. What is this? Ethyl alcohol, which forms CH3CHO. Oxidation. काय झालं बघा ह्या केसमध्ये, येस, H कमी झालं, बरोबर आहे ना. ओके, इथं काय आहे, C2H ओके 6O आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा, 3 + 2 + 1 6 आहेत ऑक्सिजन, हायड्रोजन्स, एक ऑक्सिजन आहे, 2 कार्बन आहेत. इथं चेक करा, C2H4O. काय रिमूव्ह झालेलं आहे, H2. म्हणजे थोडक्यात काय, H2 अँड O कंबाईन्स टू फॉर्म H2O. लक्षात येते. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ओके इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट, ऑक्सिडेशन. समजलं हे, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. नेक्स्ट वन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. सियर सपोज CH2 किंवा C2H4 घेऊया. C2H4, व्हॉट इज दिस, इथिन. इथिन ऑन रिॲक्शन विथ H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल, ठीक आहे, विच फॉर्म्स C2H6. C2H6, व्हॉट इज दिस, इथेन. इथिन टू इथेन. आलं लक्षात. दिस इज कॉल्ड ॲज रिडक्शन रिॲक्शन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ठीक आहे. आता ऑक्सिजन रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, डिकम्पोजिशन रिॲक्शन करू शकताय. कुठल्या रिॲक्शन्स, डिकम्पोजिशन, ठीक आहे. आता डिकम्पोजिशन म्हणलं की काय होतो, सबस्टन्स, सिंगल सबस्टन्स काय होतं, डिकम्पोज होतो डायरेक्टली. आता सपोज झिंक ऑक्साईडमध्ये आपण जर कार्बन ॲड केलं, कार्बन काय आहे, एक रिड्युसिंग एजंट आहे. रिड्युसिंग एजंट, पुढे सांगतो मी रिड्युसिंग एजंट वगैरे कशाला म्हणायचं, ठीक आहे. विच फॉर्म्स झिंक प्लस कार्बन मोनॉक्साईड. काय झालं, झिंकमधून ओके ऑक्सिजन रिमूव्ह झाला. ऑक्सिजन जर रिमूव्ह होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन रिॲक्शन अकॉर्डिंग टू दी ओल्ड कन्सेप्ट. पण तुम्ही अंडरस्टँडिंगसाठी ओके येस म्हणजे समजून घेण्यासाठी थोडक्यात बळानो ओके ह्या रिॲक्शनसुद्धा यूज करू शकता टू आयडेंटिफाय दी ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन्स. बरोबर आहे ना. ओके, आता आपण टेक्स्टमध्ये येऊया. टेक्स्टमध्ये तुम्हाला काय गोष्टी समजतील बघा. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन टू सबस्टन्स ऑर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन फ्रॉम दी सबस्टन्स इज कॉल्ड
सॉरी इन अ केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड एज अ ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन काय आहे तर काय ॲडिशन ऑफ ओके एस ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ओल्ड कन्सेप्ट आहे तसा. ठीक आहे ना. अर्लियर कन्सेप्ट इथं मेन्शन केलेलं बघा. अर्लियर कन्सेप्ट अकॉर्डिंग टू समजलं हे. ओके पुढे बघा. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. द सबस्टन्स विच आयदर गिव्स ऑक्सिजन or removes hydrogen okay in an oxidation reaction is known as oxidizing agent. जो सबस्टन्स ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो किंवा काय जो सबस्टन्स हायड्रोजन रिमूव्ह करतो अशा सबस्टन्सला काय म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट अकॉर्डिंग टू दी अर्लियर कन्सेप्ट. करेक्ट. रिडक्शन काय आहे अकॉर्डिंग टू दी अर्लियर कन्सेप्ट द ॲडिशन ऑफ हायड्रोजन येते लक्षात हे. ठीक आहे. टू ए सबस्टन्स और रिमूवल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम द सबस्टन्स इन ए केमिकल रिॲक्शन दॅट इज कॉल्ड एज अ रिडक्शन रिॲक्शन. समजते. द सबस्टन्स विच ओके एस आयदर गिव्स हायड्रोजन. ठीक आहे ना. बघा आयदर गिव्स हायड्रोजन त्याच्या अपोजिट तिथं ऑक्सिजन होता इथं हायड्रोजन आहे. और रिमूव्ह ऑक्सिजन. हायड्रोजन जर देत असेल ऑक्सिजन घेत असेल रिमूव्ह करत असेल ओके अशा सबस्टन्सला काय म्हणायचं ओके रिड्युसिंग एजंट. दिस इज कॉल्ड एज अ रिड्युसिंग एजंट. लक्षात येते बळं ना. ओके ऑक्सिडायझिंग एजंट कशाला म्हणायचं रिड्युसिंग एजंट कशाला म्हणायचं. ओके सी हिअर सम एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. ओके झिंक ऑक्साइड करेक्ट व्हेन रिॲक्ट्स विथ कार्बन विच फॉर्म्स झिंक. आता हा जो सबस्टन्स आहे ओके तो काय करतो ऑक्सिजन रिमूव्ह करतो. ऑक्सिजन जर रिमूव्ह होत असेल तर त्या प्रोसेसला म्हणायचं ओके रिडक्शन प्रोसेस. विच प्रोसेस रिडक्शन प्रोसेस. काय झालं इथं लॉस ऑफ ऑक्सिजन. आता गेन ऑफ ऑक्सिजन कशामध्ये कार्बनमध्ये. मग कार्बनचं काय झालं ऑक्सिडेशन झालं आणि झिंक ऑक्साईडचं काय झालं रिडक्शन झालं. ओके मग रिडक्शन कोणाचं झालेलं आहे हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे ना. ओके झिंक ऑक्साईड गेट रिड्युस्ड अँड कार्बन गेट ऑक्सिडाइज्ड. समजलं ना. ठीक आहे. इथं चेक करा. झिंक ऑक्साईड ऑक्सिडायझिंग एजंट का ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो कोणाला कार्बनला म्हणून तो ऑक्सिडायझिंग एजंट. कार्बन रिड्युसिंग एजंट का ऑक्सिजन रिमूव्ह करतो तो काढून घेतो ऑक्सिजन स्वतःकडं. आलं लक्षात. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ रिड्युसिंग एजंट. अंडरस्टूड. ठीक आहे. नेक्स्ट बघा. H2S when reacts with SO2 खूप केअरफुली बघा रिॲक्शन विच फॉर्म्स S. बघा H2S मधून काय फॉर्म झाला S फॉर्म झाला म्हणजे काय लॉस ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन लॉस झालं ना. हायड्रोजन लॉस होत असेल तर म्हणायचं ऑक्सिडेशन. दिस इज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. अंडरस्टूड. ओके आता त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲड व्हायला लागला आणि ओके एस काय फॉर्म झाला इथं H2 ओके O फॉर्म झाला H2O. करेक्ट ना. ऑक्सिजन सोबत हायड्रोजन गेलं मीन्स इट इज अ रिडक्शन रिॲक्शन और रिडक्शन प्रोसेस. मग SO2 काय झाला. SO2 इज ऑक्सिडायझिंग एजंट. समजते का. ओके SO2 जो आहे तो ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो कोणाला हायड्रोजनला. करेक्ट. आणि H2S काय झाला रिड्युसिंग एजंट का कारण काय S हा हायड्रोजन प्रोव्हाइड करतो. समजलं ना. ओके किंवा असं पण म्हणू शकता हा हायड्रोजन रिमूव्ह करतो. हायड्रोजन रिमूव्ह करत असेल तर म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. आणि जर का ओके हायड्रोजन ओके तो देत असेल तर म्हणायचं त्याला रिड्युसिंग एजंट. समजलं हे. ठीक आहे ना. ओके हायड्रोजन ओके डोनर असं म्हणू शकता. ऑक्सिजन डोनर. ऑक्सिजन डोनर काय असणार आहे ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट. समजलं. ठीक आहे. आणि हायड्रोजन डोनर काय असतो मग रिड्युसिंग एजंट. त्याच्या अपोजिट नोट करा इथं हायड्रोजन डोनर रिड्युसिंग एजंट. ओके आता इथे या नेक्स्ट रिॲक्शनमध्ये Fe2O3. Fe2O3 when reacts with ॲल्युमिनियम. खूप केअरफुली बघा. ओके विच फॉर्म्स Fe. ह्याचा अर्थ काय लॉस ऑफ ऑक्सिजन. इथून ऑक्सिजन रिमूव्ह झाला मीन्स त्याचं काय झालं रिडक्शन. ॲल्युमिनियममध्ये ऑक्सिजन ॲड झाला म्हणजे काय झालं त्याचं ऑक्सिडेशन.
समजलं ना. मग ॲल्युमिनियम जो आहे तो ऑक्सिजन ॲक्सेप्टर आहे, म्हणजे रिड्युसिंग एजंट झाला. हा डोनर आहे, बरोबर आहे ना. ओके, मग तो ऑक्सिडायझिंग एजंट झाला. ठीक आहे, म्हणून Fe2O3 ओके हा ऑक्सिजन डोनर आहे आणि हा ॲक्सेप्टर आहे. मग Fe2O3 ऑक्सिडायझिंग एजंट झाला आणि Al काय झाला, रिड्युसिंग एजंट. समजलं हे वळण. ठीक आहे, नेक्स्ट बघा H2S प्लस Cl2 विच फॉर्म्स HCl प्लस S. S बाजूला झाला म्हणजे हा काय झाला, हायड्रोजन डोनर झाला. समजलं का. ओके, H2S जो आहे लॉस ऑफ हायड्रोजन झाला ना, त्याच्यामधनं हायड्रोजन कमी झाला. हायड्रोजन डोनर असेल तर त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट किंवा त्या प्रोसेसला ऑक्सिडेशन म्हणायचं. आणि जर का एस तो ॲक्सेप्टर असेल तर रिडक्शन, त्या प्रोसेसला रिडक्शन म्हणायचं. जो हायड्रोजन डोनेट करतो त्याला रिड्युसिंग एजंट म्हणाल. जो हायड्रोजन ॲक्सेप्ट करतो त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणाल. समजलं ना. एच हायड्रोजन ॲक्सेप्टर काय असतो, ऑक्सिडायझिंग एजंट. हे सगळं अकॉर्डिंग टू ओल्ड कन्सेप्ट चालू आहे. ठीक आहे, आणि हायड्रोजन डोनर काय असतो, हायड्रोजन डोनर रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट. समजलं बाळांनो हे. ठीक आहे, पुढं काय बघा, डेमॉन्स्ट्रेट ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन. काय डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शनसाठी. बघा बरं, खूप सिम्पल एक्सपेरिमेंट आहे बाळांनो. काय केलं आहे, कॉपर एका वॉच ग्लासमध्ये कॉपर ठेवलेलं आहे. दिस इज अ ग्लास ट्यूब, करेक्ट ना. ठीक आहे, अँड एअर इज पास्ड इन टू इट विथ कंटिन्युअस हिटिंग. व्हॉट हॅपन्स, एअरमध्ये कोण असतो, ऑक्सिजन असतो. दॅट ऑक्सिजन रिॲक्ट्स विथ दिस कॉपर टू फॉर्म कॉपर ऑक्साईड. तो कसा असतो, ब्लॅक कलरचा कॉपर ऑक्साईड. ठीक आहे, येस. पुढे बघूया आपण रिॲक्शन. आणि ज्यावेळेस हायड्रोजन गॅस पास झाला त्यावेळेस काय, कॉपर ऑक्साईड जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो, कॉपरमध्ये कन्वर्ट होतो. ते तुम्ही रीड करू शकताय. एकदम सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. त्याच्या रिॲक्शन्स बघूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल, इन फर्स्ट एक्सपेरिमेंट कॉपर रिॲक्ट्स विथ दिस कॉपर रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म कॉपर ऑक्साईड. Cu2 प्लसमध्ये असतो आणि O2 मायनसमध्ये असतो इथं. समजतंय हे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, कॉपर ऑक्साईड अगेन वेन रिॲक्ट्स विथ H2 गॅस टू फॉर्म Cu आणि काय H2. हे कशावरनं समजतं तुम्हाला. हा कॉपर ऑक्साईड जो आहे तो ब्लॅक आहे. हा ब्लॅक कॉपर ऑक्साईड परत कसा होतो, ब्रॅडिश ब्राऊन होतो आफ्टर पासिंग H2 गॅस. समजलं हे. H2 गॅस पास केला की काय, रेडिश ब्राऊन. आणि ऑक्सिजन पास केला कॉपरमध्ये की काय, ब्लॅक. ह्या कलरवरनं समजतं तुम्हाला की तिथं रिॲक्शन झाली किंवा नाही. मग ह्या रिॲक्शन्सला ऑक्सिडेशन का म्हणायचं आणि रिडक्शन का म्हणायचं, कारण इथं ऑक्सिजन ॲड झाला कॉपरमध्ये म्हणून ऑक्सिडेशन. इथं ऑक्सिजन रिमूव्ह झाला कॉपरमधून, बरोबर आहे ना. म्हणून काय म्हणायचं, रिडक्शन रिॲक्शन. समजलं हे. येस, हे ओल्ड कन्सेप्ट पण खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला इझिली समजून जातं की बाबा ऑक्सिडेशन आहे किंवा नाही, कशावरनं, ह्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनवरनं. करेक्ट. ठीक आहे, कशाला म्हणायचं रिडॉक्स रिॲक्शन्स बघूयात आपण. रिडॉक्स रिॲक्शन्स मीन्स रिॲक्शन्स इन विच oxidation and reduction takes place. ठीक है, simultaneously. ठीक आहे, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन जर सायमल्टेनियस होत असेल एकाच रिॲक्शनमध्ये तर त्या रिॲक्शन्सला काय म्हणायचं, रिडॉक्स रिॲक्शन. आता या रिॲक्शनमध्ये बघा, मॅंगनीज डायऑक्साईड व्हेन रिॲक्ट्स विथ HCl, करेक्ट, विच फॉर्म्स MnCl2, Cl2 अँड H2O. करेक्ट. काय झालं, मॅंगनीज मधून ऑक्सिजन रिमूव्ह झाला म्हणजे काय झालं, इथं रिडक्शन झालं. आणि HCl मध्ये ऑक्सिजन ॲड झाला आणि H2O फॉर्म झाला, इथं Cl2 सेपरेट झाला. तर ह्या रिॲक्शनला म्हणायचं ऑक्सिडेशन. का, हायड्रोजन निघून गेलं ना इथून ऑक्सिजन निघून गेलं, इथून हायड्रोजन निघून गेलं. आलं लक्षात. अशा रिॲक्शनला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन रिॲक्शन.
सायमल्टेनियस झाले ना दोन्ही रिॲक्शन्स. मग सायमल्टेनियस होत असेल तर म्हणायचं ऑक्सिडेशन रिॲक्शन. नेक्स्ट वन हियर, ओके, FeO3 ओके इज कन्वर्टेड इंटू Fe म्हणजे काय झालं, ऑक्सिजन रिमूव्ह झाला. CO इज कन्वर्टेड इंटू CO2 ऑक्सिजन ॲड झाला म्हणजे ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे, ही रिडक्शन रिॲक्शन आहे. हा झाला ओल्ड कन्सेप्ट वळणं. न्यू कन्सेप्टमध्ये काय सांगितलं जातं, ओके येस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट न्यू कन्सेप्ट. ओके येस, तुम्ही खूप केअरफुली केलं पाहिजे. अकॉर्डिंग टू दी न्यू कन्सेप्ट, ठीक आहे ना, ओके, किंवा काय म्हणू शकता तुम्ही, न्यू कन्सेप्ट किंवा काय एस इलेक्ट्रॉन ट्रान्सफर मेथड म्हणू शकता. ठीक आहे. ओके, सपोज M ओके डोनेट इलेक्ट्रॉन टू फॉर्म M प्लस इलेक्ट्रॉन. ओके, एखादे ॲटम इलेक्ट्रॉन लूज करत असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ ऑक्सिडेशन अकॉर्डिंग टू दी न्यू कन्सेप्ट. ठीक आहे. ऑक्सिडेशन कशाला म्हणाल, ओके द स्पेसिस विच लूज इलेक्ट्रॉन गेट ऑक्सिडाइज्ड, द प्रोसेस इन विच ठीक है atom lose electron is called oxidation. समजते. ओके येस, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस असं पण म्हणू शकता. द प्रोसेस इन विच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. ठीक आहे ना, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इन शॉर्ट. बघा किती सिंपल आहे. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन का म्हणायचं, कारण काय, इन धिस एवढंच म्हणतो मी, इन धिस ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस. ठीक आहे ना. ओके, जो चार्ज फॉर्म होतो ना ह्या स्पेसिसवरती, इथं जो चार्ज फॉर्म झाला आहे त्याला ऑक्सिडेशन स्टेट म्हणायचं किंवा ऑक्सिडेशन नंबर म्हणायचं. ऑक्सिडेशन नंबर पण म्हणू शकताय. ठीक आहे ना. ओके, हा चार्ज काय होतो, इन्क्रीज. इथं काय आहे, झिरो आहे. इथं काहीच नाही आहे, झिरो आहे. इन्क्रीज झाला नाही तर ओके दॅट इज कॉल्ड एज अ ऑक्सिडेशन. समजलं. ठीक आहे. सपोज Mg आहे, Mgचं कन्व्हर्जन Mg2+ मध्ये जर झालेलं असेल बाय लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. करेक्ट ना. लॉस इथं काय झाला, इलेक्ट्रॉनचा लॉस झाला. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स व्हॉट, ऑक्सिडेशन. ओके, Mn काय, 0 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये होता. कुठल्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये गेला. चार्ज फॉर्म्ड ऑन दिस स्पेसी इज कॉल्ड इट्स ऑक्सिडेशन नंबर. आलं लक्षात. मग तिथं ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज जर होत असेल दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ ऑक्सिडेशन. लक्षात येते बाळांनो हे. ओके, पुढे बघूया रिडक्शन. व्हॉट इज रिडक्शन. रिडक्शन सिम्पली गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. तुम्ही फुल लिहू शकताय. ओके, सांगतो तसं लिहा. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय एनी स्पेसिस इज कॉल्ड रिडक्शन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन बाय एनी स्पेसिस इज कॉल्ड रिडक्शन. करेक्ट ना. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स व्हॉट, रिडक्शन. म्हणजे ज्या स्पेसिसनं ओके येस इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केलं त्या स्पेसिसला काय, त्या स्पेसिसचं काय होतं, रिडक्शन होतं. फॉर एक्झाम्पल सपोज Cl बरोबर आहे ना. ओके, वेन एक्सेप्ट इलेक्ट्रॉन टू फॉर्म Cl-, काय झालं, रिडक्शन झालं. ओके, रिडक्शनमध्ये काय होतं, ओके ऑक्सिडेशन ओके स्टेट डिक्रीजेस. बघा इथं 0 ऑक्सिडेशन स्टेट होती तर काय झालेली आहे, -1 म्हणजे डिक्रीज झाली ना, 0 पेक्षा कमी. समजलं ना. ओके, नेक्स्ट, इफ दिस रिएक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. ठीक आहे ना. ओके, देन दिस इज कॉल्ड एज अ रेडॉक्स ऑफ. सपोज zinc when reacts with okay copper 2+, which forms what, Zn okay 2+ copper. करेक्ट. आता ह्या केसमध्ये काय झालेलं आहे बघा. ओके, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. ह्या प्रोसेसमध्ये काय झालं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे कसं समजलं बाळांनो तुम्हाला. ओके, तर इलेक्ट्रॉनवरती मायनस चार्ज असतो. करेक्ट ना. ठीक आहे. मग झिंक ओके ज्यावेळेस इलेक्ट्रॉन डोनेट करतो
ओके, त्यावेळेस प्रोटॉन्स, हे सांगितलं मी तुम्हाला, प्रोटॉनची संख्या वाढते, म्हणजेच काय, 2 इलेक्ट्रॉन डोनेट केलं तर 2 पॉझिटिव्ह चार्जेस येतील कशावरती, झिंकवरती. बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किती, 2 मायनस चार्जेस कमी झाले. प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स काय असतात, इक्वल असतात, ती न्यूट्रल ॲटम. मग इलेक्ट्रॉन जर बाहेर पडले तर प्रोटॉन ओके एक्स्ट्रा झाले 2. ओके, मग हे एक्स्ट्रा प्रोटॉन्स आपण कुठं लिहितो, त्या ॲटमवरती लिहितो. लक्षात येते का? ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. ठीक आहे. CO2 प्लस आहे, ऑलरेडी त्याच्याकडे 2 एक्स्ट्रा प्रोटॉन्स आहेत. वेन ॲक्सेप्ट दीज 2 इलेक्ट्रॉन्स, ओके, देन गेट न्यूट्रलाइज्ड, इट गेट converted into Cu. Understood? This is called as reduction reaction. Reduction, okay, S reaction. समजलं? ह्या दोन्हीला जर कंबाईन केलं आपण, ओके, हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील, हे 2 हे कॅन्सल करते वेळेस काय, प्रोडक्टमधले ओके आणि रिॲक्टंटमधले इलेक्ट्रॉन्स काय करायचे, कॅन्सल आउट करायचे. सो झिंक वेन रिॲक्ट्स विथ कॉपर 2 प्लस, ॲडिशन केलं मी ह्या दोन्हीचे, रिॲक्टंट एकत्र केले आणि प्रोडक्ट एकत्र केले, Zn2 प्लस plus Cu. This is called as a redox reaction. Redox reaction. समजलं ना? ओके, ह्या रिॲक्शनला, टोटल और ओव्हरऑल रिॲक्शनला काय म्हणायचं, रिडॉक्स रिॲक्शन, इन विच इलेक्ट्रॉन ओके एस लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली, और ऑक्सिडेशन रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. समजलं? ठीक आहे. आता इथं रिड्युसिंग एजंट कोण, ऑक्सिडायझिंग एजंट कोण, जो इलेक्ट्रॉन डोनर असतो ना, ओके, एस इलेक्ट्रॉन डोनर, एवढंच लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन डोनर काय असतो, रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट. ठीक आहे. इटसेल्फ गेट ऑक्सिडाइज्ड, इटसेल्फ गेट ऑक्सिडाइज्ड. बघा, हा इलेक्ट्रॉन देतो आणि काय करतो, दुसऱ्याला रिड्यूस करतो, म्हणजे म्हणून तो रिड्युसिंग एजंट झाला. इट रिड्युसेस अदर स्पेसिस, म्हणून रिड्युसिंग. डोनर असेल तर रिड्युसिंग. मग हा जर डोनेट करत असेल तर स्वतःची ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होते ना, म्हणजे स्वतःच ऑक्सिडेशन होतं त्याचं. झाले का ऑक्सिडेशन हे? ठीक आहे. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतं, ऑक्सिडेशन. म्हणजे कोणाचं, इलेक्ट्रॉन डोनर जो आहे त्याचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर जो आहे त्याचं काय होतं, रिडक्शन होतं. ठीक आहे. स्वतः हा रिड्यूस होतो, बट इट ऑक्सिडायझेस दिस Zn. ठीक आहे ना. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, खूप केअरफुली लिहून ठेवा हे. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर काय असतो, ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट. समजलं बाळांनो हे? ओके. इटसेल्फ गेट रिड्युस्ड, स्वतः रिड्यूस होतो आणि काय, येस, अदर स्पेसिसला वळण होतो, काय करतो, ऑक्सिडाइज करतो. अशा रिॲक्शन्सला म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन्स. आलं लक्षात? ऑक्सिडायझिंग एजंट समजलं तुम्हाला, रिड्युसिंग एजंट समजलं याच्यामध्ये, करेक्ट? ठीक आहे. नेक्स्ट बघा, रेडॉक्स रिॲक्शन्स अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर बिटवीन ॲटम्स. हे वाचू शकता आता तुम्ही, मी सांगितल्याप्रमाणे. इलेक्ट्रॉन ओके लूजिंग स्पेसिस आर कॉल्ड, हे येस बघा इथं बघा, ऑक्सिडेशन इज द प्रोसेस इन विच अन ॲटम और आयन लुजेस 1 or more इलेक्ट्रॉन्स. समजलं ना? ही डेफिनेशन लिहून ठेवायची अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट. न्यू कन्सेप्ट आहे, मॉडर्न कन्सेप्ट म्हणतो त्याला आपण. विच कन्सेप्ट? मॉडर्न कन्सेप्ट. रिडक्शन इज द प्रोसेस इन विच ओके एस अन ॲटम और आयन गेन्स 1 or more इलेक्ट्रॉन्स. गेन करतो तो इलेक्ट्रॉन. ठीक आहे. मग आता बघा, इलेक्ट्रॉन ओके लुजिंग स्पेसिस म्हणजे इलेक्ट्रॉन डोनर, लुजिंग म्हणजेच काय, डोनर स्पेसिस काय असतात, रिड्युसिंग एजंट्स. आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग स्पेसिस म्हणजेच काय, ऑक्सिडायझिंग एजंट्स. आलं लक्षात? हे एक्झाम्पल्स बघू शकता आता. सोडियम रिॲक्ट्स विथ क्लोरीन टू फॉर्म सोडियम क्लोराईड. ओके, मग इथं इलेक्ट्रॉन डोनर कोण आहे, तर सोडियम. सोडियम डोनेट इलेक्ट्रॉन टू फॉर्म सोडियम प्लस प्लस इलेक्ट्रॉन. करेक्ट ना? ओके. क्लोरीन ॲक्सेप्ट्स, 2 सोडियम आहेत तर 2 इलेक्ट्रॉन्स फॉर्म होतील इथं. क्लोरीन ओके SCl2 गॅस ॲक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म व्हॉट, इथं 2 जर लिहिलं आपण 2 इलेक्ट्रॉन्स येतील. तुम्हाला बॅलन्सिंग समजते बळा नव्हतं. ठीक आहे ना? ओके. S2Cl मायनस फॉर्म होतील. येस, 2Na प्लस 2Cl मायनस म्हणून काय फॉर्म होतील, 2 NaCl. समजलं ना? ओके. हे डोनेट केलेले इलेक्ट्रॉन्स कोण ॲक्सेप्ट केलं, क्लोरीन ॲक्सेप्ट केलं. इलेक्ट्रॉन्स
ओके एस तिथं कन्झ्युम झाले ऑलरेडी. समजलं. मग गेन ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स रिडक्शन, लूज ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स और लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स ऑक्सिडेशन. चेक करू शकता आता तुम्ही हे. समजलं. हे बघा, इन ब्रीफ ड्युरिंग अ रिडॉक्स रिॲक्शन रिड्युसिंग एजंट गेट्स ऑक्सिडाइज्ड. मी लिहून दिलं तुम्हाला हे आत्ता. आणि ऑक्सिडायझिंग एजंट्स गेट्स रिड्युस्ड. स्वतः रिड्यूस होतो आणि दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतो तो. समजलं बाळांनो हे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून कंटिन्यू करूया रिगार्डिंग दी ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल दी बेस्ट.